नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे लाईफ विथ शार्वी अँड मम्मा. आजचा व्लॉग हा खूप विशेष असणार आहे, त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघत राहा. आज आहे गुरुपौर्णिमा, त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही चाललो आहे कुठेतरी बाहेर, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कळेलच, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. सर्वांना आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता आम्ही चाललो आहे बाहेर, कुठे ते तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवते. गुरुपौर्णिमेनिमित्त आज आम्ही चाललो आहोत आळंदीला देवदर्शनासाठी. पालखीच्या आधी इंद्रायणी नदीला खूप पूर आलेला होता, त्याच ब्रिजवरून आम्ही आत्ता चाललेलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता, ह्या ब्रिजवरून पूर्ण इंद्रायणी नदीचं पाणी गेलेलं होतं. इथे बघू शकता तुम्ही. आता आम्ही आळंदीमध्ये प्रवेश केलेला आहे. बघू शकता नदीला पाणी अजून देखील भरपूर आहे. इथे बघू शकता तुम्ही, भरपूर नदीला अजून पाणी आहे. हा साईडचा पूर्ण परिसर पुरामध्ये पुराच्या पाण्यामध्ये बुडालेला होता आणि वारकरी देखील भरपूर आहेत. हा ब्रिजसुद्धा पाण्यामध्ये बुडालेला होता आणि तो पलीकडचा जो दिसतोय तो सुद्धा ब्रिज पाण्याखाली बुडालेला होता. बघू शकता तुम्ही, अजूनही नदीला भरपूर पाणी आहे. आता आम्ही गाडी पार्किंगला लावून मंदिराकडे चाललो आहोत. इथे माझी आई आणि वडील आहेत हे, आणि आईचा हात धरून शार्वी चाललेली आहे बघू शकता. आणि आजूबाजूला देखील भरपूर दुकानं आहेत. या दुकानांमध्ये देवाच्या भरपूर वस्तू, सामानं, लहान मुलांची खेळणी देखील मिळतात आणि तुळशीच्या माळा देखील मिळतात. इथे बघू शकता. दुकानामध्ये काय आम्ही गेलो नाही, त्यामुळे मी परफेक्ट असा व्हिडिओ काय तिथला घेतलेला नाही आहे. फक्त मंदिरामध्ये जाताना साईडचं थोडंसं क्लिप घेतलेल्या आहेत. इथे आम्ही चालत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ चाललो आहोत. इथे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, आळंदीमध्ये भरपूर गर्दी आहे आणि दुकानं देखील भरपूर आहेत बघू शकता तुम्ही. इथून तुम्हाला मंदिराचं नाव देखील दिसत आहे. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. ही आहे मंदिराची पहिली पायरी आणि खाली कासव देखील आहे. आता आम्ही आतमध्ये चाललो आहोत. आम्ही आता आतमध्ये मंदिरामध्ये आलेलो आहोत. इथे बघू शकता तुम्ही, हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे आणि आतमध्ये दर्शन बारीला भरपूर अशी लाईन आहे, त्यामुळे आम्ही काही लाईनीला थांबलेलो नाही आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच. भरपूर लोक असे आज गुरुपौर्णिमेनिमित्त आळंदीला दर्शनाला आलेले होते. इथे बघू शकता तुम्ही, हा आहे मंदिराच्या मागच्या बाजूचा परिसर. इथे बघू शकता तुम्ही, ते जे वरचं ब्राऊन कलरचं दिसते तिथून जी लाईन आहे ती पूर्ण अशी फिरून दर्शनाला लाईन लागलेली आहेत आणि भरपूर गर्दी होती. जवळजवळ आम्ही जर लाईनीला थांबलो असतो तर 2-3 तास आरामात गेले असते. त्यामुळे आम्ही काय लाईनीला थांबलेलो नाही दर्शनासाठी. मंदिराच्या बाहेरून फिरलो आणि कळसाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो आहोत. इथे बघू शकता तुम्ही, भरपूर प्रमाणात गर्दी होती. भरपूर लोक लाईनीला थांबलेले होते. आणि इथं जे आहे हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे, तिथे सुद्धा भरपूर लाईन होती, भरपूर गर्दी होती. तिथे सुद्धा 1 तास गेला असता, त्यामुळे आम्ही मंदिरात लाईनीला कुठेच थांबलेलो नाही. आणि हा जो कळस दिसतो आहे तो मंदिराचा कळस आहे. त्या कळसाचंच आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊ शकता. आणि तसंच कळसाचं दर्शन घेऊन बाहेर पडण्यासाठी निघालो होतो, तेव्हा शार्वीची मस्ती चालली होती आणि इथेच मोठी LED स्क्रीन लावली होती. आतमध्ये गर्दी असल्यामुळे इथे स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे आणि दर्शनाला पण भरपूर गर्दी असल्यामुळे लोक पटपट दर्शन घेऊन बाहेर पडत होते. इथे बघू शकता स्क्रीनवर तुम्ही, स्पष्ट दिसत आहे मंदिराचा कळस देखील आणि ज्ञानेश्वर महाराजांची समाधी देखील दिसत आहे. आणि हे आहे सुवर्ण पिंपळ. सुवर्ण पिंपळाच्या झाडाखालीच इथे महादेवांचं देखील स्थान आहे. इथे बघू शकता तुम्ही, महादेवांची पिंड आणि पिंडीसमोर नंदी आहे, त्याचं देखील दर्शन घेऊन आम्ही मंदिरामध्ये गेलो.
इथे आम्ही आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलो आहोत. बघू शकता तुम्ही गाभाऱ्यामध्ये किती गर्दी आहे आणि हा सुंदर असं मध्ये झुंबर लावलेला आहे. खूप मोठा असं गोल घुमटसारखं आतमधून त्याला आकार दिलेला आहे आणि हे दगडी बांधकाम आहे. बघू शकता तुम्ही इथे बाहेरून पाया पडायला सुद्धा किती गर्दी होती. गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती. दर्शन घेऊन आम्ही इथे मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच 5-10 मिनटं बसलो होतो. इथे बघू शकता तुम्ही शार्वीची कशी मस्ती चाललेली आहे. अजिबात ही शांत बसत नाही. मोबाईलमध्ये इथे तुम्हाला बघून ती हाय म्हणत होती, परंतु आजूबाजूचा भरपूर आवाज होता म्हणून इथे मी म्यूट केलेला आहे. तर आता आम्ही घरी चाललेलो आहे आळंदीतून. दर्शन वगैरे झालं आहे. बघू शकता तुम्ही, ही आहे माझी आई. आम्ही काही नदीवर गेलो नाही. इथे बघू शकता तुम्ही नदीला भरपूर पाणी आहे. आळंदीतून बाहेर पडल्यानंतर बऱ्याच पुढे अंतरावर आल्यानंतर मध्येच हे ज्ञानेश्वर महाराजांचं थोरल्या पादुकाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरासमोरच ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांच्या भेटीच्या मोठमोठ्या शिल्पाकृती इथे उभारलेल्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही अशी मोठी कमान आहे, त्यावर लिहिलेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराज यांच्या भेटीच्या समूह शिल्प. चला तर तुम्हाला दाखवते मी पण या मंदिरात पहिल्यांदाच आली आहे. मंदिराचं काम जवळजवळ 1-2 वर्ष झालं चालू आहे, परंतु अजून काही पूर्ण झालेलं नाही आहे. परंतु या शिल्पाकृती रस्त्याच्या दोन्ही साईडने येताना जाताना दिसतात. खूप मोठमोठ्या शिल्पाकृती आहेत. चिको चल, कुठं आली तू? कुठं आली? खाली बघ. पालखीचं चित्र आहे. इथे बघू शकता तुम्ही किती मोठ्या मोठ्या शिल्पाकृती आहेत. या संत नामदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीच्या या शिल्पाकृती आहेत. त्यांचा समूह शिल्प इथे उभारलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही. आणि हे जे समोर गार्डन आहे ते पालखीमुळे आत्ता सध्या बंद ठेवलेलं होतं, नाहीतर समोरून खालून देखील एंट्री आहे हे बघण्यासाठी, परंतु जास्त खराब होईल त्यामुळे पालखीच्या वेळेस यांनी हे गेट वगैरे बंद ठेवलेले आहेत. आणि भरपूर मोठं असं हे गार्डन आहे. खूप सुंदर अतिशय शिल्पाकृती आहेत ह्या आणि साईडनी त्याचं गार्डन केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये आळंदी हे पवित्र असं देवस्थान आहे. इथे बघू शकता तुम्ही. आणि त्यामधलाच हा वारकरी संप्रदायातील एक असा विशेष पूर्वीच्या काळचं त्यांच्या भेटीचं एक अनमोल ठेवा त्यांनी अशा स्वरूपात जतन केलेला आहे, इथून पुढच्या नवीन पिढीला पण कळावा म्हणून. मंदिर आहे इथे बघू शकता. मंदिराचं अजून काम देखील चालू आहे. एकदम सुंदर आकर्षक असं कोरीव काम चाललेलं आहे. भरपूर दिवस झालं हे काम चालू आहे पण. आणि त्याच्याच साईडला हे साईबाबांचं मंदिर देखील आहे, तिथे सुद्धा जाणार आहे. चल चिकू चल, आई गेली. चल, तोंडातलं बोट काढ. इथे बघू शकता तुम्ही नक्षीकाम किती सुंदर आणि कोरीव केलेलं आहे, परंतु या नक्षीकामाला पेंट मारण्याचं काम चालू आहे, त्यामुळे मंदिरामध्ये पेंटचा वास भरपूर येत होता. एकदम कोरीव असं नक्षीकाम आहे. इथे बघू शकता तुम्ही दगडामध्ये कोरलेलं आहे हे. आणि हा आहे मंदिराचा गाभारा. खूप मोठा असा गाभारा आहे. इथे बघू शकता गाभाऱ्याच्या समोरच खाली कासव बसवलेला आहे. शार्वी कासवाच्या पाया पडतीये. खूप मोठं असं हे भव्य मंदिर आहे. आणि हा आहे मंदिराचा सभामंडप.
बघू शकता तुम्ही. चला तर आता आपण आतमध्ये जाऊयात. समोरच ज्ञानेश्वर महाराजांची मोठी अशी मूर्ती आहे आणि त्या मागे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देखील आहे. इथे बघू शकता तुम्ही साईडने देखील दगडी काम किती सुंदर केलेलं आहे. इथे छान असं आमचं दर्शन झालं आहे. बघू शकता ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती किती मोठी आहे ते, आणि त्या पाठीमागे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देखील आहे. पाया पडून आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारत आहे. इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर काम केलेलं आहे. बाहेरून थोडंसं पेंट द्यायचं काम, असं मंदिराचं काम केलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही नक्षीकाम एकदम मस्त आणि बारीक होत. बहुतेक त्याला पॉलिश पण केलेलं दिसतंय. शार्वी हाय कर, शार्वी हाय कर. भरपूर मोठं मंदिर आहे. हात जोड. जय बाप्पा कर ना. तिकडं 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 तिथं कर. तिकडं पलीकडे पलीकडं पलीकडे. लाजली का तू? नको ठेवू, राहू दे. काय पाहिजे? कोणाचं आहे ते टेलिफोन? तुझा आहे? नको काढू, नको काढू. आळंदीमधून घेतलाय तिला हा टेलिफोन. दाखव सगळ्यांना, दाखव. शार्वीचा टेलिफोन बघा. पावसाचं वातावरण झाल्यामुळे आम्ही काही साई मंदिरामध्ये गेलो नाही. इथे बघू शकता तुम्ही बाहेरूनच. मंदिराचं काम अजून अपूर्णच आहे. मंदिराला कलश बसवायचं देखील बाकी आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता आम्ही घरी निघालो होतो आणि घरी निघताना जोराचा पाऊस आला होता, त्यामुळे थांबलो होतो. हे झाल्यानंतर आम्ही एका महाराजांच्या मठात गेलो होतो. तिथे आरतीला जायला उशीर झाला होता. शेवटचाच थोडासा भाग आम्हाला मिळाला आरतीचा. हे आहेत
त्या मठातील महाराज, आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आम्ही त्यांच्या दर्शनासाठी तेथे गेलेलो होतो, परंतु आम्हाला आरती काही भेटली नाही, त्यामुळे आरतीचा शेवटचा भाग आम्हाला भेटला. तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांच्या पाया देखील पडलो, इथे बघू शकता तुम्ही. आणि त्या मठामध्ये देखील भरपूर गर्दी होती. या मठाचे जे महाराज आहेत ते सध्या हयात नाही आहेत, त्यांच्या पश्चात हे महाराज त्यांची जागा चालवत आहेत, इथे बघू शकता तुम्ही. आणि हे त्या महाराजांचं अधिष्ठान आहे, जे त्या गादीवर बसत होते, ती ही जागा आहे. आजच्या व्हिडिओचा एंड इथेच करते. जर बोलताना माझ्याकडून काही चुका होत असतील तर तुम्ही समजून घ्या, कारण की मी यूट्यूबवरती नवीन आहे. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.